नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आपण आवळा कँडी करणार आहोत. इथे मी बघा अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. 10 ते 12 आवळे आहेत. इथे ह्या मीडियम साईजचे ह्या साईजचे मी असे आवळे घेतलेले आहेत. इथे बघा छान असे बघून घ्यायचे व्यवस्थित. ते आपण जी आवळ्याची कँडी करणार आहोत ती एकदम झटपट होणारी आहे. उन्हामध्ये वाळवण्याची गरज नाही आणि वर्षभर टिकणारी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही आपण आवळा कँडी बनवणार. इथे मी एक मोठं भांडं घेतले, त्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम व्हायला. बघा हलकी हलकी त्याला उभं लागलेली आहे. चाळण घेतले आणि ह्या चाळणीवरती आपल्याला हे आवळे टाकायचे. आता हे पण इथे चाळणीवरती उकडण्यासाठी ठेवले, म्हणजे वाफायले चांगले की सॉफ्ट होतात म्हणून इथे मी असे उकडायला ठेवलेत. आता वरून झाकण लावते आणि आपण 10 ते 12 मिनिटं याला छान असं वाफून घेऊया. आता आपण आपले आवळे शिजलेत काय बघूया. वा छान शिजलेत का. ह्या पाकळ्या पूर्ण मोकळ्या झालेल्या आहेत, म्हणजे आपले आवळे हे छान वाफले गेलेत. आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. आता इथे थोडंसं आपण ह्याला थंड करूया, गरम आहे. इथे आता आपले आवळे मीडियम थंड झालेले आहेत. बघा थोडेसे मीडियम जेव्हा थंड असतात त्याच वेळेला ह्याच्या पाकळ्या अशा काढून घ्यायच्या आणि बी बाजूला करायची. याप्रमाणे आपण सर्व मोकळं करून घेऊया आणि बी काढून घेऊया. इथे आता आपल्या आवळ्याच्या कळ्या सगळ्या काढून झालेल्या आहेत. बघा छान निघालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. आपल्याला गरज लागली तरच 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे, नाहीतर मग पातळ झालं तर मग आपल्याला करायला बराच वेळ लागतो. इथे आपला आता हे मिश्रण आवळे छान बारीक झालेले आहेत. बघा मला इथे 4 चमचे पाणी टाकावं लागलं, तेवढंच मी टाकलं. हे बघा छान झालेलं आहे. आता आपण हे कढईमध्ये ह्या काढून घेऊया. आता इथे आपण अर्धा किलो आवळे घेतले, त्यासाठी मी इथे अर्धा किलो साखर घेतले. गूळ पण टाकू शकता तुम्ही, पण मी ते आज साखर टाकणार आहे. आता आपण हे गॅसवर ठेवले. आता गॅस ऑन केलाय आणि हे आता आपण सतत जरा हलवत राहूया, कारण त्याच्यामध्ये सर्व मिक्स व्हायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा आल्याची पेस्ट टाकायची आहे. आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा काळं मीठ, ह्याच्यामुळे स्वाद खूप छान येतो. अर्धा चमचा चाट मसाला, ह्याच्यामुळे कँडी अजून चटपटी होते. हे सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये गूळही टाकू शकता, पण साखरेमुळे अजून छान चकाकी येते आणि खूप छान दिसते. मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस टाकूया आपण. इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हे त्याचा डो बनवून घेऊया असं. आता हे आपण टाकून घेऊया आणि हे सर्व आता मिक्स करूया. त्याच्यामुळे काय होतं, बाइंडिंग खूप छान येते. इथे आता आपलं मस्तपैकी बघा आवळा आता पूर्ण घट्ट व्हायला लागलेला आहे. हळूहळू मी मीडियम गॅस ठेवलेला आहे, कारण मोठा गॅस ठेवला तर त्याचे शिंतोडे उडण्याची शक्यता असते आणि मग चटका लागू शकतो. आवळ्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? आयुर्वेदामध्ये सांगितलेलेच आहेत आवळ्याचे फायदे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हा भरपूर प्रमाणात असतो आणि अँटीऑक्सिडंट आणि ज्याचे गुणधर्म आहेत ते खूप चांगले आहेत ह्याचे. तसेच आवळ्याचा ज्यूस पिल्याने वजन कमी करता येते. केसांसाठी खूप उपयुक्त आहे. आणि आता ह्या दिवसामध्ये तर आवळे थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात असतात, कारण सीझनच असतो तो. आणि त्याच्यामुळे नक्कीच हा प्रकार आपण घरी करायला पाहिजे, कारण आपण मोरंबा पण करत असतो. मी तर करते घरी. एक दिवशी मी ती पण रेसिपी टाकेन मोरंब्याची. परत आवळा ज्यूस, आवळा हे पण मी करते, ते पण दाखवेन. पण आज मी थोडं वेगळं करते हे. आता हे बघा छान घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकूया. तुपामुळे काय होते, चकाकी छान येते आणि तूप पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. अजून 1 2 ते 3 मिनिटं आपल्याला इथे परतावं लागेल. इथे बघा आपलं
मिश्रण छान एकत्र आता बघा गोळा व्हायला लागलेला आहे. पहिलं पातळ होतं, आता हे बघा गोळा व्हायला लागलेला आहे, म्हणजे आपलं कढईपासून हे सुटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपण हे काढून घेऊया. गॅसची फ्लेम मी बारीक केली. आता इथे मी एक खोलगट ताट घेतलंय आणि त्याच्यावरती बटर पेपर घेतलाय. इथे आपण आता बटर पेपरला तूप लावून घेऊया. तसंही तूप लावायची गरज नाहीये, पण इझी निघतं म्हणून इथे आपण लावून घेतलंय. इथे आता आपल्या बटर पेपरला तूप लावून झालेलं आहे. जर आज तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर ताटाला तूप लावलं तरीही चालेल. आता आपण हे बटर पेपरवरती ओतून घेऊया. इथे आता आपण बटर पेपरमध्ये मस्तपैकी ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे सारण हे. आता मस्त थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया. आता आपण हे बटर पेपरमधून काढून घेऊया. आता पलटी करून घेऊया. आता इथे आपण बटर पेपर लावल्यामुळे अजिबात चिटकलं नाही आणि जरासं तूप टाकल्यामुळे त्याला शाईन पण खूप छान आलेली आहे. आता हे आपण कट करून घेऊया. त्याप्रमाणे आपल्याला जेवढी जी साईज पाहिजे त्या साईजप्रमाणे आपण हे कट करून घ्यायचं. आता इथे आपण एक एक पीस बाजूला करून घेऊया. हे बघा आता किती छान झालेले आहेत बघा. खूप सुंदर झालेले आहेत. तुम्हाला ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजच्या तुम्ही इथे वड्या पाडू शकता. इतक्या सुंदर झालेल्या आहेत. अशाच प्रमाणे आपण आता ह्या वड्या कट करून घेऊया. इथे आपल्या बघा छानपैकी कँडी तयार झालेली आहेत बघा. किती सुंदर झालेत. आता आपण त्याच्यामध्ये पिठी साखरमध्ये घोळवून घेऊया. त्याप्रमाणे आपण हे टाकून घेऊया. आपल्याला थोडे आता साखरेमध्ये मस्तपैकी आता हे घोळवून घ्यायचे आणि काढून घेऊया आपण. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, आतापर्यंत कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.